नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव सूर्यवंशी ज्ञानेश्वर. आपण शहादा गावामध्ये प्रगतशील शेतकरी दादा त्यांच्याकडे आलेलो आहेत. आपण ही पपईचा परिचय जाणून घेऊ आणि कधी लागवड केली ते पण जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा ना. कल्याण पाटील. कल्याण पाटील. पूर्ण नाव सांगा. कल्याण लक्ष्मण पाटील. कल्याण लक्ष्मण पाटील. गावाचं नाव मामाचे मोयदा, तालुका शहादा, जिल्हा धुळे. आपला मोबाईल क्रमांक 9860587171. सॉरी, जिल्हा नंदुरबार आहे शहादामध्ये. बरं, ही आपण व्हरायटी कोणती लावली? वेलकम 46. वेलकम 46. काय तारखेची लागवड आहे दादा? ही 9 मेची. 9 मे 2024 ची लागवड आहे. आजची तारीख तुमचीवाली 18 डिसेंबर 18/12/2024 ची आपण शूटिंग करतोय. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात या वर्षी अतिवृष्टी झालेली आहे, खूप पाऊस झालेला आहे. मतलब आपने रोप कहाँ से लाया था? राम बायोटेक के लिए. राम बायोटेक जलगांव से. जलगांव. अच्छा, आप राम बायोटेक से हाँ, संदीप चौधरी इनका नाम है. राम बायोटेक यहाँ पे पौधे वगैरह सप्लाई करते हैं, है ना? पूरे डिस्ट्रिक्ट में नंदुरबार डिस्ट्रिक्ट है. नंदुरबार डिस्ट्रिक्ट में अपन पौधे सप्लाई करते हैं, पौधे देती है और आफ्टर सेल सर्विस भी अपने तरफ से काश्तकार के लिए. हाँ हाँ, तो आप किसानों को सलाह भी देते हैं? सलाह देते हैं. तो हम दादा, आता तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगायचं? ही जी व्हरायटी तुम्ही पहिल्यांदा लागवड केलेली आहे, तुम्ही आता कायमस्वरूपी पपईच्या भरपूर व्हरायटी लावल्या असेल, त्या व्हरायटीमध्ये आणि वेलकम 46 मध्ये तुम्हाला काय वाटतंय? वेलकम 46 जे फ्रूट सेटिंग आहे, हा, एक नंबर आहे. एक नंबर. आणि तिचं वजन पण जास्त वाटतं दुसरे पपईच्या साईज आणि याची साईज मध्ये. आता वेलकम 46 सेम फळ घेतलं तर दुसऱ्या व्हरायटीपेक्षा हिचं वजन जास्त आहे, कारण हिचा घर जास्त मोठा असल्यामुळे हिचं वजन आहे आणि शेतकऱ्याला उत्पन्न चांगलं भेटतंय, वजन चांगलं भेटतंय. बरं, व्यापाऱ्यांचं काय म्हणणं? हिला उठाव कसं काय? उठाव चांगला आहे. चांगला आहे ना? बरोबर. तुमचं काय मत? तुमचं मत काय वाटतंय अजून? लागवड पुढच्या वर्षी. आता यावर्षी तुम्ही किती लागवड करणार? मला 8 एकर पपईचा लावणार. आता 8 एकर दादा ते यावर्षी वेलकम 46 लागवड करणार आहेत आणि रामबाटेक जळगाव यांच्याकडनं रोपं घेतात, कारण की रामबाटेकडे रोपं अतिशय उत्कृष्ट बनवले जातात आणि व्हरायटी पण बेस्ट आहे. कारण की व्हरायटी पाहण्यासाठी बँगलोरहून सर आलेले आहेत, स्वतः शेतकरी आहेत, रोपं देणारे आहेत आणि जे कटिंग करणारे आहेत जळगाव पपईतावाले ते पण आपल्या सोबत आहेत. तर जळगाव पपईतावाल्यांना आपण त्यांच्याशी पण आपण त्यांचा अभिप्राय घेऊ. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण माहिती आहे की यावर्षी म्हणजे एवढं पाणी पडलं तर एक्सेस पाणी पडल्यामुळं सेटिंगची म्हणजे इतर जे व्हरायटी आहेत त्या व्हरायट्यांमध्ये गॅपिंग पडली, म्हणजे अंतरी पडलेली. तर आपण वेलकम 46 मध्ये पाहू शकता. वेलकम 46 जे वैशिष्ट्य आहे की अंतरी पडलेली नाही. यावर्षी एवढं पाणी आणि वातावरण खराब असून सुद्धा एक सारखं खालून म्हणजे तुमचं 1 फुटापासून फळं लागलेले आहेत आणि सेटिंग पण एकदम अमेझिंग आहे. तर आप मुझे एक बात बताओ, आप राम बायोटेक में जब पौधा देते हैं, पौधे के बारे में क्या क्या ख्याल रखते हैं आप? पौधे के पहले तो हम जो है सर बीडी पेपर में पौधा बनाते हैं, यानी कि उसको नाम दिया हमने एलिपॉट, रैम्पो टेक्नोलॉजी. उसमें पौधे वो कैसा पेपर पॉट की वजह से जब प्लांटेशन करता है काश्तकार तो वहां पर उस पर यानी कि धूप शॉक जो बोलते वो उसका हाँ वो नहीं मिलता है. इसकी वजह से प्लांटेशन एक सरीका होता है और मॉडर्नली आती नहीं वहां से. यहाँ पे देख सकते हैं हम एकदम यूनिफॉर्म प्लॉट और प्रॉपर अपना 35 या 40 डेज का प्लांट होता है अपना वाला. बहुत अच्छा, एकदम कड़क होता है. तो जैसा अच्छा पौधा देंगे तो अच्छा फसल आएगा, फसल निकलेगा. तुम्ही विचारा मला. दादा, या वर्षी पावसाची काय परिस्थिती? पावसाचं हालत खराब होती. पाऊस फार जास्त पाऊस राहिल्यामुळे जे खत टाकलं ते सगळं नीट म्हणजे वाहून गेलं, लीच आउट झालं, लेट आउट होऊन गेलं म्हणजे. बरोबर. आणि आतापर्यंत किती तोडे झाले तुमच्यावाले? माझे 2 तोडे झाले. 2 तोडे झाले. आणि पहिल्या तोडा किती माल निघालाय? पहिल्या तोड्याला निकला है 2 टन. 2 टन काय असं काही. आणि दुसऱ्या तोड्याला 10 टन. 10 टन निघालेला आहे. अभी हम इनका परिचय जानेंगे. जलगांव पपीता. उमर भाई, आपका परिचय बताओ सर को. 2 तोड़ हो गया इसका अभी, मतलब फर्स्ट कटिंग, सेकंड कटिंग, अब आगे का बाकी है इसका पूरा. अभी ये जो वेलकम 46 आप काट रहे हैं, ये कौन सी मंडी को जा रहा है आपका? ये तो हर जगह जा रहा है, पंजाब हरियाणा दिल्ली. पंजाब हरियाणा दिल्ली जा रहा है. वहाँ पे रिपोर्ट कैसा है वेलकम पपीता का?
डिमांड कैसा है उसका? बढ़िया रिपोर्ट है ना। कोई शिकायत आई क्या किसान का, कोई माल खराब हो रहा है ऐसा कुछ? नहीं नहीं, आप किसानों को क्या सलाह देना चाहेंगे? लगाओ, किसान तो लगा रहे हैं अभी, ये जैसे भैया ने लगाया वैसा Welcome सब for किसान बराबर। पसंद कर रहे हैं अभी। वेलकम 46 लगा रहे हैं। सही है। आप इस साल कितने पौधे आप खुद इधर शादा में बांटने वाले हो? 1 लाख के ऊपर बांटे जाएंगे, मतलब 2-2.5 लाख, 1 लाख के ऊपर तो किधर से न किधर से जाने वाला है। इनका नाम है जलगांव पपीता। रशीद बागवान जो है, इनके पिताजी का नाम है। बहुत अच्छे व्यापारी है। जो नाम अच्छा रहता है पपीता के व्यापारियों में, उनका नाम जलगांव में रिस्पेक्ट से लिया जाता है, क्योंकि आज तक उन्होंने किसानों को बहुत अच्छा न्याय दिया है और किसानों के तरफ उनका जो ट्रस्ट है बहुत ही बढ़िया है। धन्यवाद।